त्यांचा काय वाद चाललाय आता त्यात ते एकमेकाशी वाद घालायला लागलेत. त्यामुळे आता ते लोकही बघतायत कोल्हापुरातली जनता की काय वाद चालू आहे तो. मधल्या काळामध्ये गोकुळच्या काही दूध संस्था अवसानात गेल्या, त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या. आम्ही आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्यात. आता या 1100 आणि 1300, आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आता सद्यस्थितीत कायदेशीर दृष्ट्या लिक्विडेशन मध्ये आहेत. त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाहीत. त्यामुळं आमची विनंती यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा. समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हे हिअरिंग लवकर संपवा, निकाल लवकर द्या, जेणेकरून या 1100 संस्थांच्या मताचा अधिकार अबाधित राहील. नाहीतर शासन आत्ताची कायदेशीर परिस्थिती बघितली तर या 90 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये या संस्था येऊ शकत नाहीत. या 1100 संस्था मतदानाला येऊ शकत नाहीत कायदेशीर बघितलं तर. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर हिअरिंग संपवा आणि या 1100 संस्था 100% मतदानाला येतील, एवढी आमची अपेक्षा आहे. संस्था कोणाचे आहेत ते आम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही, परंतु लोकशाहीमध्ये मताचा अधिकार राहिला पाहिजे त्या संस्थेचा, ही आमची भूमिका आहे. गेल्या 15 वर्षातल्या कारभाराची चौकशीची मागणी किंवा माहिती मागवलेली आहे. आता काय ते महायुतीत काय काय चाललंय तुम्हाला माहित आहे. तिथे 2 गटातले वेगवेगळे वाद त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून आमची विनंती एवढीच आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, या 1100ला न्याय मिळावा, ही आमची प्रामाणिक भूमिका याच्या पाठीमागची या ठिकाणी. आता त्यांचा काय वाद चाललाय आता त्यात ते एकमेकाशी वाद घालायला लागलेत. त्यामुळे आता ते लोकही बघतायत कोल्हापुरातली जनता की काय वाद चालू आहे तो. नाही 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 तसं काही नाही आहे. आम्ही आता देखील त्यांच्याशी बोललो, त्यांनाही मर्यादा आहेत. दररोज 100 सुनावण्या घेणं, त्याचे निकाल लावणं, त्यांनाही मर्यादा त्या ठिकाणी आहेत. आणि हायकोर्टानं त्यांना 80 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. अजून 70 दिवस शिल्लक आहेत त्यांच्याकडे. या 70 दिवसात त्यांचा निर्णय लागेल अशी आम्हाला खात्री आहे. 90 दिवसांपेक्षा अधिक टाइम मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. नाही, हे 1100 संस्था मतदानास पात्र करायचे असतील, यांचा हक्क अबाधित ठेवायचा असेल तर या 90 दिवसात होईल असं मला काय वाटत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.